5 ऑन 25 मिनिटांचा अवधी आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. पहिला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडा दूर राहिला आणि इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉलने झाली आहे सुरुवात आजच्या दुसऱ्या मॅचची. चांगला फटका परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. संकेत मला असं वाटतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली. स्वतःच संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय फलंदाज अपीनं. सागरच्या बाटमधून अगदी ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव आपण पाहतोय. एस्टनच्या मागे आपण पाहताय केतन बामने आपल्याला पाहायला मिळतात. एसटी रक्षण करत असताना टीमला लीड करत असताना आपण त्यांना पाहतोय. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय शाबुद्दीन शेख लॉंगॉन मध्ये पेट्रोलिंग करत असताना हा टप्प्याचा चेंडू त्याला पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल. एक टप्प्या अखेर चौकार. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सागर आणि त्याच्या साथीनं आपण पाहता अपी फार चांगली इनिंग खऱ्या अर्थाने इथून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये फुला लेनचा चेंडू अगदी समोर लॉप केलाय. संकेत आहे त्या ठिकाणी. त्यानं पकडली झेल. त्याच्याकडनं चुकी होणं अशक्य आहे. कव्हर पलीकडे हा चौकार आला.
षटकामध्ये कट केलाय क्षेत्ररक्षक आहे, चांगले एफर्ट्स, डाईव्ह लगावली आहे. जरी झेल नसेल सापडला तरी देखील आपण पाहतोय डाईव्ह लगावत असताना संघासाठी चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. अगदी चेंडूवरती झडप मारली त्यांनी फ्लाइंग करत असताना आपल्या संघासाठी धाबा वाचवल्या. एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचले 11 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटची ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. सातत्यानं या विभागामध्ये चांगलं काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेतली जाते. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांची सातत्यानं आपण पाहताय. फलंदाज या ठिकाणी बाद, निकाला परतावा लागेल. बॅटला इथं स्पर्श झालाय. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक दुसरी मैदानाच्या बाहेर येते संस्कार एंटरप्राइजेस या टीमची. अजूनही खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या दैवळी गावासाठी सातत्यानं चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. या दैवळीचं नाव खऱ्या अर्थानं साता समुद्र पार जर कोणी नेला असेल ना ते बाळादादा धनवी या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा करताना आपल्याला ते पाहायला मिळालेत. हा देखील व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू निघालाय. त्या ठिकाणी थोडस वाईड थ्रो पाहायला मिळाला. तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाहीये. चौदा धावा 14 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संस्कार एंटरप्राइजेस या टीमची. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 7च्या सरासरीनं प्रति षटक 14 धावा धाव फलकावरती आपण इथून पाहताय. 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना 40 वॉरियर्स टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. कदाचित अंगलट आलाय की काय असं देखील प्रश्नचिन्ह आता त्यांना देखील पडलं असेल. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहताय या ठिकाणी 2 विकेटांनी महत्वपूर्ण गमावले. टीमचा कॅप्टन देखील माघारी परतला. त्यानंतर आपण पाहताय अपी देखील माघारी परतला. आता शशांक शेट्टी आलेत बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी. शशांक शेट्टी एक अनुभवी खऱ्या अर्थाने हे देखील खेळाडू आहेत. ऑन साईडला हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग खऱ्या अर्थानं संकेतची आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग सातत्यानं या फिल्डरकडनं आपण पाहताय. चांगला खऱ्या अर्थानं हा फिल्डर आहे.
हा देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधील अगदी सेफ फटका म्हणून ज्याची गणना केली जाते आहे तो फटका आलाय फलंदाज सागरच्या बाट मधून चौकार. किस्सा होते बाळादादांना साथ देत असताना आणि अगदी त्यांच्याच समयामध्ये अगदी यंगस्टार देखील होते परंतु त्यांना त्यांनी पराभूत केलं होतं आणि चॅम्पियन आपल्या टीमला ठरवलं होतं. गेले 32 वर्ष एकत्र क्रिकेट दोन्ही खेळाडू आपल्याला खेळताना या स्पर्धेमध्ये आपण पाहताय एका साथीनं परंतु युवकांना देखील लाजवेल असा खेळ अजूनही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे फिटनेस आहे ज्या प्रकारे सराव केला जातो मेहनत घेतली जाते त्यांच्या माध्यमातून. शोले जय वीरूची दोस्ती आहे. क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं हे फार कमी वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना एखादा प्लेअर येतो 1-2 वर्ष गाजवतो आणि तो नंतर पुन्हा आपल्याला पाहायला देखील मिळत नाही. परंतु गेले 32 वर्ष एकत्रित क्रिकेट खेळतात अजूनही तीच चमक आणि तीच जमक आपल्याला पाहायला मिळतीये जय वीरूच्या या जोडीकडून. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय सातत्यानं चांगलं क्रिकेट आणि आज देखील आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून तसंच क्रिकेट पाहायला मिळतंय. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बाळादादा धनवी पाहायला मिळतील त्यांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये बाळादादा धनवी यांना पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान करणारी ही मानाची आणि अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा दहिवली प्रीमियर लीग DPL पर्व 5व धावसंख्या जाऊन पोचली 23. षटक क्रमांक समाप्त झाले 3. इथून मात्र विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या संस्कार एंटरप्राइजेस टीमनं 2. परंतु अगदी पाहायला गेलं ना तर प्रथमेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय सागर चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतात. पुनश्च एकदा दुसरं स्पेल घेऊन आलाय शाबुद्दीन आपण पाहताय वेगवान पद्धतीचा चेंडू होता पडल्यानंतर खाली राहिला समर इन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश चेंडूकडे फक्त पाहत राहिला बॅटनं फिरवली बॅट वेगानं फिरवली होती परंतु त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल आलाय डॉट बॉल पासून थोडंसं आता लांब जावं लागेल मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आउटसाइड लेग स्टंप हा देखील व्हाईट बॉल आलाय. एक अव्वंतरची धाव आली आहे 24 धावा धाव फलकावरती आता इथून पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आहे थोडीशी लो स्कोरिंग मॅचेस जरूर आपल्याला पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो सातत्यानं. हा फटका फसला हवेमध्ये चेतन आहे चेंडू खाली त्यांनी पकडले झेल मागच्या देखील चेंडूवरती अगदी आपण पाहताय एफर्ट्स त्यांनी दाखवले होते परंतु तो झेल त्यांच्याकडनं सुटला होता. हा सोपा झेल होता त्यांनी कॅरी केला. प्रथमेशला इथून परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहे समीर दाबने.
जोरकस अपील करण्यात आली. अंपायरने अपील उचलून धरली आणि गेल्या पावली माघारी परतावं लागेल. समीर दाबनेला अगदी ब्लम सापडलाय लेग बिफोरच्या साह्यानं. इथून आणखीन एक विकेट. आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज शाबुद्दीन शेख. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का शाबुद्दीन शेखच्या माध्यमातून. फुलटॉस. 25 धावा धाव फलकावरती. एक धाब्याच्या साह्यानं आपण पाहताय आमचे गिरीशजी सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. अशोकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे समीरजी चव्हाण स्वामी 11 टीमचे पुरस्कर्ते ते देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सव्वीस धावा धाव फलकावरती. कट केलाय अगदी आपण पाहतोय गळीमधून चेंडूला काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून वेगाने आलेत. फेकी फेकी चुकीच्या एंडला झाली. कदाचित स्ट्रायकिंग एंड वरती फेकी झाली असती तर कार्यक्रम अगदी करेक्ट झाला असता. परंतु दरम्यान एक धाव 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. त्याने पकडली झेल. चुकी तिथे होत नाहीये. फलंदाज बाद होतोय सागर.
पोहोचलाय 29. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला साकारताना पाहायला मिळतात. चेतन क्लीन बोल्ड. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. 30 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पूर्णपणे अगदी पाहायला गेल्यानंतर थांबवलं अक्षरशः या गोलंदाजी करणाऱ्या 40 वॉरियर्स टीमनं बॅटिंग करणाऱ्या संस्कार एंटरप्राइजेस टीमला. लोअर फुलटॉस पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. सातत्याने या षटकाची चर्चा केली जाते. मोठे फटके या षटकामध्ये येतात. चौकार षटकांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या षटकामध्ये चेतन यांनी चांगली कामगिरी केली आहे. 30 धावा धावफलकावरती. हा देखील फटका ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय. संकेत आहे चेंडू खाली, त्याची मात्र चांगली फिल्डिंग. परंतु फेकीमध्ये अगदी पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेतला. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 32 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32. टार्गेट असेल ते 40 वॉरियर्स टीमच्या अगेन्स्ट 33 धावसंख्येचं. चला आमचे सन्माननीय प्रफुल्लजी भोईर आणि त्याचप्रमाणे आकिबजी पाटील या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच स्वामी 11 आणि त्यांच्या विपक्षाच्या मध्ये संस्कार एंटरप्राइजेस. स्वामी 11 आपण रेडी राहायचंय. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच तिसरी मॅच आजच्या दिवसातील खेळवणार आहोत. आमचे प्रफुल्लजी भोईर आणि त्यानंतर आकिबजी पटेल मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया. चांगली मॅच आपण पाहताय. मॅच नंबर 2 सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. 40 वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये संस्कार एंटरप्राइजेस अजयजी दिघे आणि त्यानंतर संकेतजी बासे यांनी पुरस्कृत केलेले हे संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
गायकवाड DPL मधील बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावरती गतवर्षी. तो तेजस गायकवाड गोलंदाजीसाठी पहिला चेंडू त्यानं निर्धाव टाकलाय शाबुद्दीन शेखच्या समोर. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. शाबुद्दीन शेख टीमचा कॅप्टन, त्याच्यासमोर तेजस गायकवाड स्पर्धेचा बेस्ट बॉलर गतवर्षी. त्याच्यावरती आक्रमण, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार शाबुद्दीन शेखच्या बाट मधून लॉंग ऑन सीमा पार. कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर मध्ये अप्रतिम षटक, क्षेत्ररक्षण सहज झेल त्या ठिकाणी टिपलाय, हातामध्ये काढून दिला, होम डिलिव्हरी. टीमचे पुरस्कर्ते अजयजी दिघे या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं DPL मध्ये दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये सहर्ष स्वागत. साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण या मुख्य व्यासपीठावरती, आपण या स्पर्धेचा आनंद या मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा. अगदी इथून पाहताय शाबुद्दीन शेखच्या बाट मधून एक षटकार आला आणि त्याला प्रत्युत्तर करत असताना अगदी पाहायला गेलं ना तर टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर तेजस गायकवाडने दिलंय, त्याला बाद केलंय. जोरकास अपील, जोरकास अपील, अपील तंत्राचा वापर केला जातोय, प्रत्येक जण अपील करतोय. समीर दाबने यष्ट्यांच्या मागे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम वरती धावा आपल्याकडे कमी आहे, दबावचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय, तेजस गायकवाड अचूक टप्प्यावरती हाता नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, एक धाव तर कंप्लीट झाली आहे या ठिकाणी. एका धाबेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती बनवायचे तुम्हाला 33, परंतु त्या 33 धावा बनवत असताना जर तुम्ही संस्कार एंटरप्राइजेसची गोलंदाजी अटॅक जर पाहितला ना तर अगदी फार चांगले गोलंदाज आहे त्यांच्याकडे. निकाचा स्पेल अजून बाकी आहे. तेजस गायकवाड P1चं पहिलं षटक हाताळतोय. फार चांगले गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुलालेंचा चेंडू, काय फाटका सजवलाय, नाजागत पाहायला मिळाली, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हे क्लास आहे खऱ्या अर्थानं. बरेचशे वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर अगदी क्रिकेटचा भरपूर सारा अभ्यास आहे. क्रिकेटचे बरेचसे उतार चढाव या फलंदाजांनी देखील पाहितलेत. बरचसं क्रिकेट खेळलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा पाहायला मिळतात. टीम खेळते संस्कार एंटरप्राइजेस आणि स्वामी इलेव्हन. क्वालिफाय 2 मॅचला क्वालिफाय आहे ना. हा तिसरी खेळायला लागते ना, दुसरी टीमचं भवितव्य असेल त्याच्यावर.
सॉफ्ट हँड हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना केतन बामणेचा रोल काय असेल या मॅच मध्ये, याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. व्यासपीठावरून सर्वांचं लक्ष लागून राहिलंय केतन बामणेकडे. त्याचा रोल काय असेल, फिनिशर की अगदी संयम. पहिल्या 2 चेंडूंवरती तर केतन बामणेने संयम दाखवलाय, कारण की त्याच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. इथून जिंकणं आम्हाला महत्वपूर्ण आहे. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, एक एक मॅच महत्वपूर्ण असते. ही मॅच आपण जर पाहायला गेले तर पहिली मॅच आहे दोन्ही टीमची. आपण पाहताय संस्कार एंटरप्राइजेस आणि 4040 वॉरियर्स या टीमची. इथून जर का पहिला विजय मिळवला तर कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू झेल ड्रॉप झालाय, तोपर्यंत कंप्लीट झालात 2 धाबा. फुलटॉस बॉल होता. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आपण पाहताय अगदी समीकरण तिथे स्थिरावलंय. 12 धावा धावफलकावरती. विराट कोहली या नावानं प्रसिद्धी कमवणारा अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दडलं या फटक्यामध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हे अनुभव हे मैदानावरती दाखवत असताना अगदी चेंडूच्या मेरिटनुसार क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता, त्याला अगदी दिशा दिली आहे आणि चेंडूची दशा बिघडवली आहे. हा चौकार आलाय फलंदाज शशांक शेट्टी यांच्या बॅटमधून. सातत्यानं क्रिकेट खेळलंय. क्रिकेटला एक ग्लॅमर देत असताना, दैवली क्रिकेटला एक ग्लॅमर देत असताना बालादादा धनवी त्यानंतर शशांक शेट्टी हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. सॉफ्ट हँडनं हा फटका अगदी आपण पाहतोय शॉट थर्डमॅन मध्ये. सागर होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच जाब आली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अप्पीचं हे षटक आपण पाहताय. धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती. निकान आपला स्वतःला थांबून ठेवलंय. आता स्वतःला का थांबवलंय हे आपल्याला पाहायला मिळेल. केतन बामणेची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक वर्ग या व्यासपीठावरती थांबलेत. केतन बामणे कोणता रोल या ठिकाणी स्वीकारेल. सॉफ्ट हँड हा देखील फटका हलक्या हातानं स्केअर केलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एकच हवी आहे. 18 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. 18 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही इथून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये बनवायचे 18 बॉल 15 ची गरज आहे. विकेट जर आल्या ना, ही पार्टनरशिप जी बिल्डअप झाली आहे. तिसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी वापरला जातोय. विकेट जर आली ना, जी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे, तर मात्र अगदी इथून पाहायला गेलं तर या मॅच मध्ये काहीही घडू शकतं. परंतु पार्टनरशिप जी बिल्डअप झाली तिला थांबवावी लागेल. केतन बामणे एका हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. शांत अगदी संयमी क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातंय. अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून तो मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. त्याच्या साथीनं आक्रमक बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहतोय ज्यांनी सातत्यानं 32 वर्ष क्रिकेट खेळतायत ते आपण पाहतोय शशांक शेट्टी. ते आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये करतायत. परंतु आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मागवते आपण पाहतोय निखिल कांबळे. अजूनही 18 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. समोर आपण पाहतोय केतन बामणे, विराट कोहली नावानं प्रसिद्ध असलेला हा कट करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. पुढे निघून आले होते. त्यानंतर मात्र चेंडू डिलिव्हर्ड झालाय. जबरदस्त गोलंदाज आहे निका कांबळे, सातत्यानं चर्चेत राहिलाय. वेगवान पद्धतीचे चेंडू डिलिव्हर्ड करतो. वेग अप्रतिम आहे, परंतु त्याच्यावरती नियंत्रण देखील आहे, व्हेरिएशन देखील आहे. त्याच जोरावरती टीमचं नेतृत्व खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये सोपवलंय अजयजी दिघे साहेबांनी.
यावेळी पाठीमागे फटका फसला हवेमध्ये फ्लाइंग स्लिपला, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. चांगली फिल्डिंग बॅकअप देत असताना 2 धावा टीम साठी वाचवल्या. 2 धाब्याने धावफलक आपण अगदी पाहताय. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 33चं. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत. निकाल कांबळेचं षटक फार महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये जर का निकाने कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळलं, विकेट जर का निकाला आली, तर या मॅच मध्ये पुनरागमन करेल फिल्डिंग करणारी संस्कार एंटरप्राइजेस अजयजी दिघे साहेबांनी पुरस्कृत केलेली टीम. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. इथे मात्र डबल माइंड झाले. झेल पकडायचा की चेंडूला अडवायचा. त्याच्यामध्ये झेल देखील ड्रॉप झाला. चेंडू देखील उलकावणी देऊन पुढे निघाला. इथून आपण पाहताय एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 21. येणार आता चेंडू शिल्लक असतील 15 आणि बनवायच्या त्या 12 धावा. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहताय. सॉफ्ट हँडनं हा देखील फटका खेळला जातोय. एक धाव तिथे देखील मिळली जाईल. फिल्डिंग मध्ये थोडंसं स्टँडर्ड दाखवावं लागेल. फिल्डिंग मध्ये चपलाई दाखवावी लागेल. तुम्ही जर फिल्डिंग मध्ये धावा वाचवल्या तर कदाचित या धावा तुम्ही रोखू देखील शकता. परंतु फिल्डिंग मध्ये आता तुम्हाला बरेचसे 2025 मध्ये आकिब पटेल आपल्याला पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतील. केतन बामणेंची बॅटिंग बघितल्यानंतर त्यांना देखील आता क्रिकेट खेळण्याची एक आवड निर्माण झाली. ते म्हणतात आम्ही देखील 2025 ला या ठिकाणी कमबॅक करू, कारण की त्यांचे साथी मित्र, त्यांचे जिगरी मित्र मैदानामध्ये चांगला क्रिकेट खेळतात आणि पहिली मॅच ते रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला खेळणार. केतन बामणेंच्या साथीनं स्वतः टीम पुरस्कृत करणार आणि कर्जत मध्ये क्रिकेट नाही खेळणार. कर्जत सोडून प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हा प्रोफेशनल लेवलचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमा पार. A1 क्वालिटीचा शशांक शेट्टी यांच्या बॅट मधून आलाय षटकार. टीमला 12 चेंडू 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. 33चं टार्गेट आहे. 29 झालाय. तेजस गायकवाड आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आलाय. कॅप्टन चांगली कामगिरी करायला हवी होती. कॅप्टनचं चांगलं षटक येणं फार गरजेचं होतं. अगदी आपण पाहतोय निकानं जर का चांगली गोलंदाजी केली असती, त्याला जर का 1-2 विकेट आल्या असत्या, तर मात्र मॅच मध्ये आपल्याला पुनश्च पदार्पण करताना टीम पाहायला मिळाली असती. सन्माननीय अजयजी दिघे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. संस्कार एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते अजयजी दिघे या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चॉप करायचा होता. बॅट अँड बॉल कुठेच इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पंच अगदी तटस्थ आहेत. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉल
ऑन साइडला क्लास दाखवत असताना केतन बामणेच्या बाट मधून आलाय हा विजयी चौकार. थांबवलं होतं स्वतःला, मॅच जरुरी होती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. मॅच शेवटपर्यंत थांबला विकेट वरती. त्यानंतर त्याचा नॉक दाखवत असताना हा चौकार आलाय. मॅचला विजय चौकार आलाय केतन बामणेच्या बाट मधून.